विद्येश्वर संहितातला अध्याय 3 दुराचारी बिंदुक चंचुला। शौनक मुनी म्हणाले, सूत महोदय, आपण सर्वज्ञ आहात. आपल्या कृपाप्रसादाने मी वारंवार कृतार्थ होत आहे. भगवान शिवाचे कथामृत हे प्रत्यक्ष मुक्ती देणारे आहेत. या शिवकथेवरील प्रेम वाढत राहील अशी आणखी एखादी कथा आपण सांगावी. श्री सुताने बिंदुक आणि चंचुला या पती पत्नीचा कथा सांगितली. ती अशी: समुद्रकाठाच्या प्रदेशात बाष्कळ नावाचे एक गाव होते. तेथे धर्माचे आचरण न करणारे अनेक दुष्ट द्विज राहत होते. विषयोभोगात, धनलाभास अश्रद्ध, हिंसक, परकी मनी असे येथील लोक ज्ञानवैराग्य, सदाचार याविषयी काही जाणत नव्हते. तेथील स्त्रिया कुटील, दुराचारी होत्या. बिंदुक व चंचुला हे पती पत्नी राहत होते. बिंदुक हा अत्यंत दुराचारी महापापी होता, मात्र चंचुला सदाचारी धर्मपारायण होती. मात्र अशा चांगल्या पत्नीसोबत राहून बिंदुक वेश्यागमनी झाला. पतीचे दुराचार अनेक वर्षे चंचुलाने सहन केली. पण पुढे बिंदुक चिडला. त्याने तिला मारहाण केली. त्यावर चिडून चंचुला त्याला म्हणाली, मी तरुण सुंदर असूनही आपण बाहेर जात आहेत. मी माझ्या चित्तवृत्ती कशा आवरणार? तिने आपल्या कामदुःख विषयी सांगताच मूर्ख बिंदुक तिला म्हणाला, हे तुझे बरोबर आहे. तू यापुढे निर्भय होऊन परपुरुषासोबत कामचर्चा कर व भरभरून धन मिळव व मला दे. मी ते वेश्यासोबत खर्च करीन. दोघांचेही काम होईल. खरोखर पुढील काळ दोघे याप्रमाणेच दुराचारी झाले. कालानुसार बिंदुक मृत्यू पावला व बराच काळ नरकयातना भोगून विद्या पर्वतावरील भयंकर पिशाच्च झाला. पतीच्या मृत्यूनंतर चंचुला मुलासह घरी राहूनही बाहेर व्यभिचार करत राहिली. यौवनाला उतरती कळा लागल्यावर एकदा ती बिंदुक आणि चंचुला श्री शिवमहापुराण श्रवणाच्या महिम्याने शिवधामी गेली. असा शिवाचा थोर महिमा.